आगामी निवडणुकीत भाजपाच्या सर्वाधिक जागा निवडून येतील। यासोबतच खरं तर यासाठी प्रयत्न करा। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अमित साटम यांना सूचना। कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना नोटीस। शरद पवारांनी दंगली संदर्भात पाठवलेलं पत्र सादर करण्याची सूचना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर। शिंदे आज दरेगावात मुक्कामी असणार आहे। मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना उपमुख्यमंत्री त्यांच्या गावी आल्यानं चर्चांना उधाण। मंत्री विखे पाटलांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात रात्री 1 तास चर्चा। मराठा आंदोलनावर कधीपर्यंत तोडगा निघणार याकडे लक्ष। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेचा आजचा दुसरा दिवस। बच्चू कडू आज बुलढाण्यात विविध तालुक्यात घेणार सभा। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी यात्रा। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू। समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे बैठकीला उपस्थित। चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कोळसा हाताळणी विभागातील गॅन्ट्री स्ट्रक्चर कोसळले। तिसऱ्या संचातून वीज निर्मिती ठप्प। वीज केंद्राचा निष्काळजीपणा समोर। नागपूर विशेष पोलीस महानिरीक्षकांची सणांच्या बंदोबस्तानिमित्त आढावा बैठक। मर्यादा भंग झाल्यास कारवाईची भूमिका। अकोला वाशिम स्पेशल पॅसेंजर रेल्वेगाडी सुरू करण्याची नागरिकांची मागणी। गाडी सुरू झाल्यास प्रवासी, कर्मचारी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। नाशिक शहरात संडेज ऑन सायकल या मोहिमेअंतर्गत भव्य सायकल रॅलीचं आयोजन। रॅलीत क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सायकल चालवली। आरोग्य, फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। अमरावतीत मतदार यादीतील गैरव्यवहाराविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन। बसस्थानकावर मतचोरीबाबत पोस्टरबाजी। निवडणूक आयोग आणि भाजप विरोधात घोषणाबाजी। नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस। पहिल्या दिवशी अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली। मध्य रेल्वेवरील रविवारचा मेगा ब्लॉक आज रद्द। मराठा आंदोलन आणि गौरी गणपती उत्सव यामुळे आजचा मेगा ब्लॉक कॅन्सल करण्यात आलाय। गणेश भक्तांना दिलासा। पश्चिम रेल्वेच्या 22 उपनगरीय स्थानकात तर मध्य रेल्वेच्या 32 उपनगरीय स्थानकात तांत्रिक बदल। रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक इंटरकॉलिंग प्रणाली कार्यान्वित। इंदापूर जवळील उड्डाण पुलाचं काम निकृष्ट केल्याचा आरोप। पुलाचे एका दिवसात कठडे वाहून गेले। पुलासाठी कोट्यवधींचा निधी खर्च। छत्रपती संभाजीनगरातील वादग्रस्त भुयारी मार्ग घसरडा बनलाय। मार्गावरून 30 दुचाकी घसरल्याची माहिती। मार्गाला गळती लागल्याने पाणी तुंबण्याची समस्या। स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्मार्ट मीटर विरोधात ठराव मंजूर करू नये। जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीत स्मार्ट मीटर बसवण्यात सहकार्य करण्याचं पत्र। छत्रपती संभाजीनगरात सर्व मराठी शाळांना सलग 3 दिवस सुट्टी। जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली सोमवारची सुट्टी आणि मंगळवारी स्थानिक सुट्टी अशी विद्यार्थ्यांना 3 दिवसांची सुट्टी। 10वी 12वी परीक्षेच्या खासगी 17 नंबर परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ। 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ। 1110 परीक्षा शुल्क भरून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार। छत्रपती संभाजीनगरातील पर्यटकांचा गेल्या 5 वर्षात धार्मिक पर्यटनात वाढ। शहरातून भाविकांचा 15% वाढलेला कल। ट्रॅव्हल एजंट्सची माहिती। मनोज जरांगे उद्यापासून कडक उपोषण सुरू करणार आहेत। उद्यापासून पाणी पिणं देखील बंद करणार। जरांगेंची माहिती। आंदोलकांनी गाड्या पार्क करून रेल्वेने प्रवास करावा। गरीब मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आलाय। सरकारने मराठा समाजाला मुंबईतील गर्दी समजू नये, मनोज जरांगेंचं वक्तव्य।
पुण्याहून कांचन कोठावळे मनोज जरांगेंच्या भेटीला. कांचन कोठावळे मोडी लिपीचे अभ्यासक, त्यांच्याकडे मराठीमध्ये हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटच्या नोंदी संकलित करण्याचं काम. मराठ्यांनो घराबाहेर पडा, आरपारच्या लढाईत मावळ्यांच्या मदतीला धावा, सकल मराठा समाजाचं आवाहन. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस. जरांगेंच्या आंदोलनाला पुन्हा एक दिवस मुदतवाढ. आंदोलनासाठी पोलिसांकडून परवानगी. पैठण तालुक्यातून मराठा बांधवांसाठी शिदोरी, पोळी भाकरी चटणीची शिदोरी मुंबईला पाठवली आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईत गेलेल्या बांधवांसाठी शिदोरी. मराठा आंदोलनाचा आज तिसरा दिवस. नवी मुंबईत सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मराठा आंदोलकांची राहण्याची व्यवस्था, गाड्यांची पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली. मराठा बांधवांसाठी राज्यभरातून अन्न पाणी दाखल. 8,000हून अधिक चपातीसह नाश्ता, भाकर, चहा, बिस्किट, पाणी दाखल. शरद पवार आणि मराठा बांधवांच्या आंदोलनाला भेट देण्याची शक्यता. शरद पवार मनोज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. मराठा आंदोलकांची रस्त्यावर अंघोळ. आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस. आंदोलकांनी रस्त्यावर अंघोळ करायला सुरुवात केली. जालन्यातील आसरखेडा येथील ग्रामस्थ मराठा आंदोलकांसाठी जेवण घेऊन रवाना. 10 क्विंटलच्या पोळ्या आणि 2 क्विंटलचा मिरचीचा ठेचा घेऊन ग्रामस्थ मुंबईला रवाना. मुंबई आझाद मैदानावर MIM पक्षाकडून आंदोलकांना मदत. आंदोलकांना आवश्यक साहित्यांचं वाटप, जीवनावश्यक वस्तूंसह पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था. मनोज जरांगेंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. संशयित व्यक्तीकडून जरांगेंचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारासची घटना आहे. मंडपात पोलीस नसल्यानं जरांगे भडकले. मुंबईतील आंदोलकांसाठी पैठणमधून जेवणाची व्यवस्था. पैठणमध्ये जेवणासह आंदोलकांना आवश्यक छत्री, रेनकोट यासारखं साहित्याचं मुंबईकडे ओघ. मराठा आंदोलकांचा आक्रमक पवित्रा. CSMT रेल्वे स्थानकावर ठिय्या. हार्बर मार्गावर मराठा आंदोलकांचा ठिय्या. मराठा आंदोलकांचा हलगीच्या तालावर ठेका. CSMT रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलक ठाण मांडून तरुणांसोबत वृद्धांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग. सोनपावलांनी गौराईचं आगमन झाले. अमरावतीच्या बोबडे परिवारातही गौराई आगमनाचा उत्साह. ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरींचे पूजन. अकोल्यातील शास्त्री नगरातील नीता शर्मा यांच्या बाप्पासाठी सात्विक जीवन विरुद्ध जंक फूड या विषयावर देखावा. नागरिकांनी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचा देखाव्यातून संदेश. प्रेक्षकांकडून उपक्रमाचं कौतुक. अकोल्यात श्री रिद्धी सिद्धी मंडळाचा यंदा 10 अवतारांचा देखावा. श्री विष्णूंच्या 10 अवतारांच्या संकल्पनेवर आधारित देखावा. स्वयंचलित देखावा भाविकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू. उमरखेड शहरात राहुल मोहितवार यांच्या घरी 10 दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान. बाप्पासाठी साकारला कैलास पर्वताचा आकर्षक देखावा. कैलास पर्वताच्या सजावटीत लाल मातीची बाप्पाची मूर्ती विराजमान. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. संजय मल्होत्रा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी. नाशिकच्या पंचवटी परिसरातील ॲडव्होकेट संतोष तरसे यांच्या घरी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पा विराजमान. तरसेंच्या गणपतीला अत्यंत आकर्षक अशी सजावट. परभणीत मंडप डेकोरेशन दुकानातील साहित्याची चोरी. 8,000 रुपये किमतीच्या खरंतर साहित्याची चोरी करण्यात आली. चोरीची घटना CCTVत कैद. मुंबईतील दहिसर येथील काशीद यांच्या घरी बाप्पा विराजमान. शंकराचे मंदिर आणि विस्मरणीय देखाव्यासह स्वामींच्या स्वरूपातील मूर्तीची स्थापना. नाशिकमध्ये शिंपी कुटुंबियांनी साकारला गोदावरी नदी आणि रामकुंड प्रतिकृतीचा देखावा. देखाव्यातून गोदा स्वच्छतेचा संदेश. 2 महिन्याच्या कालावधीत साकारला देखावा. मुंबई
मुंबईतील हेमंत धर्मंतांबोळी यांच्या घरी 7 दिवसांसाठी गणराया विराजमान, बाप्पासाठी किल्ल्याची आकर्षक सजावट, पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत उभारलाय किल्ल्याच्या बाप्पाला देखावा उभारण्यात आलाय. जर्मनीमध्ये शिवराज्याभिषेक थीमवर गणपती उत्सव साजरा. जर्मनीतील वोल्फ्सबुर्ग शहरात स्थानिक पिंपरी चिंचवड शहरातील रागळवार कुटुंबियांकडून यंदाही उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातोय. अभिनेत्री सनी लिओनीनं घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. अभिनेत्रीनं सहकुटुंब घेतलं दर्शन. अमरावतीचे एकविरा गणपती मंडळाचे 80वावं वर्ष. मंडळाकडून बाप्पासाठी सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संकल्पनेवर देखावा, पर्यावरण, पाणी आणि शिक्षणाचं महत्त्व पटवून देणाऱ्या देखाव्यातून जनजागृती. मुंबईतील वर्सोवा येथील उदय कालगोलेंच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन. बाप्पासाठी सुंदर आरास, भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा होतो. हिंगोलीत गजराज बाल गणेश मंडळाचं 35वं वर्ष. मंडळाचा बाप्पासाठी आकर्षक अंतराळाचा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. यवतमाळच्या निखिल नगर येथील बाल गणेश मंडळानं साकारला पुरातन काळातील हेमाडपंथी मंदिराचा देखावा. लुप्त होत चाललेल्या हेमाडपंथी मंदिरांची जनतेला माहिती मिळावी यासाठी देखावा. कोकणात सध्या गणेशोत्सवाचा मोठा उत्साह. रायगडमधील श्रीवर्धन जसवली गावात घरोघरी भजनाचे कार्यक्रम, नागरिकांचा उत्साहानं सहभाग. गणेशोत्सवाचा आज 5वा दिवस. मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम. गणरायाच्या आगमनानंतर आज गौराईचं घरोघरी आगमन होतंय. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर. नड्डा सह्याद्री अतिथीगृहावर वास्तव्यास. जे.पी. नड्डा वर्षा निवासस्थानासह इतर मंत्र्यांच्या निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेणार. नड्डा लालबागच्या राजाचं दर्शन घेतील. मुंबईतील परळ येथील पराग सावंत यांच्याकडून बाप्पासाठी सुंदर देखावा. शहाणपण देगा देवा या आशयाखाली बाप्पासाठी देखावा. गरीब असो वा श्रीमंत, लाडका बाप्पा जीवनात आनंद घेऊन येतो अशी भावना व्यक्त. मुंबईतील एल्फिस्टन येथील शिरकर कुटुंबानं साकारला गणपतीसाठी विठ्ठल मंदिराचा देखावा. वारीची आठवण करून देणारा देखावा साकारत बाप्पासह आकर्षक सजावट केली. मुंबईतील अंधेरी येथील रफ अँड टफ मित्र मंडळाचं यंदा 37वं वर्ष. मंडळाकडून बाप्पासाठी आकर्षक आरास, आकर्षक सजावटीत सागर कुटीरचा राजाची 25 फुटांची मूर्ती विराजमान. भोर तालुक्यातील ब्राह्मणघर गावातील बालवीर मित्र मंडळाकडून बाप्पासाठी आकर्षक आरास. वीर बाजी प्रभू यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या पावनखिंडीचा देखावा सादर. तरुणांनी मेहनतीनं तयार केली आहे पावनखिंड. मुंबईतील चेंबूरमधील नागटे कुटुंबियांकडे बाप्पा विराजमान. नागटे कुटुंबियांकडून बाप्पाला सुंदर फुलांची आरास. भिवंडीतील बर्वे कुटुंबाचा बाप्पासाठी ऑपरेशन सिंदूरचा देखावा. ऑपरेशन सिंदूरचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. राजे शिव छत्रपती मित्र मंडळातर्फे देखावा. महाकालेश्वर मंदिराचा देखावा साकारला. मंदिराच्या देखाव्यासाठी तब्बल 2 महिने लागले. जालन्यात 65 किलोची चांदीची बाप्पाची मूर्ती. जालन्यातील मानाचा पहिला गणपती. बाप्पाला 11 तोळे सोन्याचा मुकुट. नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी सुप्रेम सावंत कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान झालेत. बाप्पासाठी सुंदर अशा फुलांनी सजावट करण्यात आली. मुंबईतील मालाडमध्ये कोतेकर कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान झालेत. बाप्पासाठी सुंदर अशा फुलांनी सजावट. नवी मुंबईतील सागर सातपुते कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पा विराजमान. बाप्पासाठी सुंदर अशा फुलांची सजावट.
मुंबईतील गोरेगाव पूर्वेमधील भोसले कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पा विराजमान. बाप्पासाठी सुंदर अशा फुलांनी सजावट करण्यात आली आहे. नवी मुंबई घणसोलीमध्ये रॉयल चेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पा विराजमान झालेत. आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घरोघरी गणपती बाप्पांचं मोठ्या उत्साहात आगमन झाले. यावेळी आपल्या बाप्पासाठी घरोघरी आकर्षक असे देखावे पाहायला मिळतात. आपल्या बाप्पाचा देखावा वेगळा असावा असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. अशातच कवळे कुटुंबियांचा बाप्पा लक्ष वेधून घेतोय. रवींद्र आत्माराम कवळे यांनी यंदा बाप्पाच फुलाचा देखावा साकारला. सिंधुदुर्ग कणकवलीमध्ये सरवणकर कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान. बाप्पासाठी सुंदर अशा फुलांनी सजावट. साताऱ्यातील सोनावडे गावातील खांडेकर कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पा विराजमान. बाप्पासाठी सुंदर अशा फुलांची सजावट. नवी मुंबईतील परमार कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पा विराजमान. बाप्पासाठी फुलांची सजावट करण्यात आली. मुंबईत कल्पना भोगे यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान. यावर्षी बाप्पांनी स्वयंभू स्वरूप धारण केले, स्वामी समर्थांच्या रूपात. जय जय रघुवीर समर्थ या घोषणात खरं तर मंगलमय वातावरण निर्माण झाले. हिंगोलीत गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. वार्षिक सरासरीच्या तुलनेत 90% पाऊस. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, हळद, कापूस पिकांचं मोठं नुकसान. उत्तर भारतात पावसाचा हाहाकार. जम्मू काश्मीरमध्ये विविध घटनांमध्ये एकूण 11 जण मृत्युमुखी. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात 10 जणांचा मृत्यू. बागेश्वरमध्ये ढगफुटीनंतर बचाव आणि शोधकार्य सुरू. छत्रपती संभाजीनगरातील दारुड्या बापाचं अमानुष कृत्य. मद्यधुंद बापानं 8 महिन्याच्या बाळाला चावा घेऊन गंभीर जखमी केलंय. पत्नीनं दारू पिण्यावर आक्षेप घेतल्यानं कृत्य. सोलापुरात दुचाकींची चोरी करून विक्री करणाऱ्या 2 जणांना अटक. त्यात खरं तर 3 दुचाकी चोरांना समोर आणलेला आहे. 90,000चा मुद्देमाल देखील हस्तगत. जळगाव ते पाचोरा रस्त्यावर अंमली पदार्थांची वाहतूक करणारं वाहन पकडले. 4 ते 6 किलो गांजा जप्त. पुण्यात महिलांचे कपडे घालून चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक. कंपन्यांमधील खिडक्या तोडून तांबे चोरून नेताना पकडले. सुमारे 2 लाख रुपयांच्या साहित्याची चोरी. छत्रपती संभाजीनगरातील वाळूज MIDC येथील कंपनीतून 1.25 लाखाचा माल चोरी. 2 कामगार आरोपींवर गुन्हा दाखल. जालन्याच्या जाफराबाद येथून चोरी झालेल्या 12 दुचाकींचा शोध. 3,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. ऑगस्ट महिन्यात परिसरातून दुचाकींची चोरी. वर्ध्यात शिवणी बेड्यावर मोहा गावठी दारू साठ्यावर छापा. 16,450 लिटर मोहा गावठी दारूचा सुमारे 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. 5 जणांवर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.